नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा मतदारसंघातील सर्वात मोठा प्रश्न, उजनीच्या पाण्यावरील नेत्यांची आश्वासने फोल ठरली। काम पूर्ण नसल्याने उजनीचे पाणी येण्यासाठी अजून 2 ते 3 वर्षांची प्रतीक्षा। निधी अभावी बोगदा व पंपगृहांची कामे संथ गतीने। मराठवाड्याच्या हक्काचं पाणी अजूनही कागदावरच, कामच पूर्ण झाले नाही, मग 2024 साली पाणी येणार कसे होते? पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी सध्या करमाळा तालुक्यातील मिरगावन येथे आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी पंप हाऊसचे काम सुरू आहे। परंडा मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण झाले। मात्र 2 दशके होत आले तरी उजनीचे पाणी शिना कोळगाव धरणात आलेले नाही। आज आम्ही कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता नेत्यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्णपणे फोल ठरत असल्याचे दिसत आहे। या कामाला पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने कामाला विलंब होत असल्याची परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे। सन 2024 पर्यंत उजनीचे पाणी आणणार अशा घोषणा राजकीय नेत्यांनी केल्या होत्या, मात्र कामाची परिस्थिती काहीशी वेगळीच आहे। बोगदा व पंप हाऊसचे प्रत्यक्षात कामच पूर्ण झालेले नाही, मग काम पूर्ण होण्यासाठी आणखीन 2 ते 3 वर्षे लागणार आहे। जर बोगदा व पंप हाऊसचे काम पूर्ण झालेच नाही तर मग 2024 साली पाणी येणार कसे होते, हाच प्रश्न आता शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे। पहा पूज्यनगरी न्यूजचा हा ग्राउंड रिपोर्ट। माझ्या ज्या पद्धतीचा रोडमॅप माझ्याकडे आहे, त्यांचा बार चार्ट माझ्याकडे आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग माझ्याकडे आहे, त्या पद्धतीने मे जून 2024 पर्यंत हे पाणी आपल्या कोळवामध्ये अडकणार नाही, आत्मविश्वास मला आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचा वेग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। प्रत्येक निवडणुकीत उजनीचे पाणी आणण्याची मोठमोठी आश्वासने देणारे नेते आता मात्र शांत आहेत। प्रत्यक्षात प्रकल्पाचं काम अद्याप पूर्ण झालं नाही। उजनीचे पाणी सीना कोळगाव धरणात पोहोचण्यासाठी आणखी 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे कामाच्या सध्याच्या प्रगतीवरून दिसून येत आहे। उजनीचे पाणी नेमके कधी येणार, कामाला गती कधी मिळणार आणि या महत्त्वाकांक्षी योजनेचे श्रेय घेण्याऐवजी ती प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी सरकार आणि प्रशासन नेमके काय करणार, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पूज्यनगरी न्यूजचा विशेष ग्राउंड रिपोर्ट। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेअंतर्गत मराठवाड्याचे हक्काचे उजनी धरणातील पाणी 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे सीना कोळगाव धरणात आणण्याचे उद्दिष्ट आहे। या पाण्यामुळे परंडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा आणि लोहारा या दुष्काळग्रस्त भागात हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। 27 ऑगस्ट 2009 साली या बोगदा कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली होती। 2011 साली प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली होती। 5 वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदार कंपनीला देण्यात आली होती, मात्र काम वेळेत पूर्ण न झाल्यानं अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली। 16 वर्षांचा कालावधी लोटला आहे, मात्र अद्याप काम पूर्ण झालं नाही। 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम सुमारे 90% काम पूर्ण झालं असलं तरी पंपगृहाचं काम केवळ 40% झालं आहे। निधीची कमतरता आणि संथ गतीमुळे प्रकल्प रखडल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे। परिणामी शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत। विशेष म्हणजे राजकीय नेत्यांनी 2024 पर्यंत उजनीचं पाणी आणू अशी आश्वासने दिली होती, ती पूर्णपणे फोल ठरली असून पाण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं दिसत आहे। 2 दशकांपासून या योजनेभोवती राजकारण झालं, श्रेयवाद झाला, आश्वासनांचा वर्षाव झाला, पण मराठवाड्याच्या हक्काचं पाणी अजूनही कागदावरच असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। आता परंडा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा एकच सवाल आहे, आश्वासनांचे पाऊस नको, उजनीचं पाणी प्रत्यक्षात आमच्या शेतात कधी येणार? सरकारनं तातडीनं निधी उपलब्ध करून प्रकल्पाला गती दिली नाही तर दुष्काळग्रस्त भागातील हजारो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा या महत्त्वाकांक्षी योजनेकडे लागल्या आहेत। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा
लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.